हॅलो फ्रेंड, मी श्रद्धा स्टोरी बुक टेलर या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते. आपण ऐकत आहोत सौ माया साठे यांची हृदयस्पर्शी कादंबरी रश्मी. चला तर मग ऐकूया भाग 6. रात्री तिला चांगली झोप लागली. सकाळी नाश्ता करण्यासाठी ती टेबलाजवळ आली तेव्हा मालविका टेबलाशी बसली होती. तिचा चेहरा फिकट होता. रात्री बहुधा तिला शांत झोप लागली नसावी. झाली झोप? झोप लागली होती ना? मालविकानं विचारलं. हो, ती उत्तरली. इथं खूपच गरम होतं. रात्री खोलीच्या खिडक्या उघड्या टाकाव्या लागल्या मला. हो, मुंबईच्या मानानं इथं खूप गरम होतंय, मालविका म्हणाली. तुम्हा लोकांना सवय आहे, तशी अद्याप इथल्या वातावरणाची मला सवय झाली नाही. इतक्या लवकर होणंही कठीण आहे. आणि इथल्या माणसांच्या आणि मुंबईतल्या माणसांच्या मनोवृत्तीतही खूप फरक आहे. बोलता बोलता तिनं आपल्याला जणू इशाराच दिला आहे, असं वाटलं रश्मीला. तुम्हा महाराष्ट्रीयन माणसांपेक्षा आम्ही उत्तर प्रांतीय खूप वेगळे आहोत. इथं पुरुषांचे अधिकार स्त्रियांपेक्षा अधिक आहेत. त्याची कल्पना आली मला. तुमच्यासारख्या मुंबईत वावरलेल्या मुलीला इथं जमवून घेणं कठीणच जाईल. तुझ्या मैत्रिणीची इथं कुतरओढ होते हे जाणवलंय मला. असं व्हायला काही कारण नाही. आपण दोघी एकाच देशाच्या नागरिक आहोत. आपली संस्कृती एकच आहे. पण दर 10 मैलांवर चालीरीती बदलतात, भाषा बदलते, असं म्हणतात. पण हे सारं मला सांगण्यामागे तुमचा काहीतरी हेतू आहे, असं मला वाटतं. अर्थातच, तुमची निराशा होऊ नये म्हणून मी सांगितले. निराशा? हो, इतक्या अल्प काळात चंद्रप्रकाशच्या स्वभावाची तुम्हाला नेमकी कल्पना येणार नाही. प्रेमाच्या खेळात तो अतिशय चतुर आहे, तसाच बेदरकार पण आहे. असेल, पण याचा माझ्याशी काय संबंध? तुझं मन त्याच्यावर गेलंय हे स्पष्टपणे जाणवलंय मला, मालविकानं औपचारिकता सोडून म्हटलं. अर्थात त्याबद्दल मी तुला दोष देत नाही. त्याच्या सहवासात आलेल्या प्रत्येक मुलीबाबत हेच घडतं. मात्र त्याचं आणि माझं जरा खटकलं की त्यानं दिसेल त्या मुलीशी सूट जुळवावं हे योग्य नाही असं मला वाटतं. रश्मीच्या चेहऱ्यावर हलकंसं स्मित उमटलं. तुमचा भलताच गैरसमज झालाय मालविका आर्य. मैत्री आणि प्रेम यात खूप फरक असतो. समान स्वभावामुळे त्यांच्याशी माझं मित्रत्व जुळलंय एवढंच. त्याचा अर्थ तुम्ही समजता तसा नाही. मी आपली सूचना दिली. या सूचनेची काही गरज नव्हती, रश्मी म्हणाली आणि तिनं समोर बशीत ठेवलेला परोठा उचलला. परोठ्याबरोबर लोणी आणि तूपसाखर होती, पण ते खावं असं मात्र तिला वाटत नव्हतं. पण आपली ही मनस्थिती मालविकेला कळू न देण्याचा तिचा निर्धार होता. त्या कारणानं तिनं न्याहारी करण्यास सुरुवात केली. तो सौमित्र आर्य तिथे आले. काय म्हणतायत आमच्या पाहुण्या? त्यांनी हिंदीतून प्रश्न केला. झोप लागली की नाही? हो. इकडची गरमी फार त्रासदायक वाटली तिला, मालविका म्हणाली. ते स्वाभाविक आहे, ते म्हणाली. तुला इथली सवय नाही, त्याकरता आमच्या गायी बघायला आपण सकाळीच जाऊ म्हणजे उन्हाचा फारसा त्रास होणार नाही. मी आणि चंद्र सकाळी फिरायला जाणार आहोत, मालविका म्हणाली. तुम्ही रश्मीला आपल्या गायी दाखवायला न्या. चंद्रकडे स्वतःच्या जर्सी गायी आहेत, तेव्हा या गायी पाहण्यात त्याला फारसा रस वाटणार नाही. का बरं? तेवढ्यात तिथं आलेल्या चंद्रप्रकाशनं म्हटलं. तुम्ही आणलेल्या नव्या गायी बघायला मला नक्कीच आवडतील. गुराढोरांविषयी मला आत्मीयता आहे, हे तुम्हाला माहीतच आहे, सौमित्रजी. तेव्हा आपण सारेच गायी बघायला जाऊ. त्याच्या त्या बोलण्यानं मालविकेचा चेहरा पडला. रश्मीला तिची दया आली. वास्तविक चंद्रप्रकाशचा सहवास आपल्याला हवा आहे, हे तिला आडवडणानं सूचित करता आलं असतं, पण तिनं ते कमालीच्या बटबटीपणानं मांडलं होतं. दुसरी गोष्ट अशी की रश्मीसारखी अगदी सर्वसामान्य मुलगी तिच्याशी स्पर्धा करू शकत नाही, ही गोष्ट तिने ध्यानी घेणं आवश्यक होतं. या तिच्या बोलण्यावरून तिची खुजी मनोवृत्ती निष्कारणच प्रकट झाली होती. ऊन पडण्याच्या अगोदर ते फार्म हाऊसपासून थोड्या दूर असलेल्या गुरांच्या गोठ्याकडे निघाले. सौमित्र आरेच्या फार्म हाऊसप्रमाणेच या गुरांच्या गोठ्याचाही विस्तार खूप मोठा होता. आपण अमेरिकेतील गुरांचे कळप पाहत आहोत अशी त्यामुळे रश्मीची कल्पना झाली आणि तिची तशी कल्पना व्हावी ही गोष्टही योग्यच होती. आर्यनी आपल्या या गुराढोरांची व्यवस्था अमेरिकन पद्धतीनंच केली होती. त्यांच्या गुराख्याचा पोशाखही काऊजबॉईजप्रमाणेच होता आणि तेही घोड्यावर बसून त्यांची राखण करीत मैलोनगती पसरलेल्या चराऊ जमिनीवर त्यांच्या गुरांचे कळप सुखेने चरत होते. त्यांची मोटार गुरांचे कळप ओलांडून
मुख्य गोठ्यांकडे गेली. यावेळी सारी गुरं चरावयास गेली असल्यामुळे गोठ्यांकडे तसा शुकशुकाटच होता. एक बैठ्या इमारतीसमोर त्यांची मोटार थांबली आणि ते खाली उतरले. चला, सौमित्र म्हणाले आणि त्या इमारतीच्या दिशेने निघाले. इतर मंडळीही त्यांच्या पाठोपाठ निघाली. त्या बैठ्या इमारतीला 5 खोल्या होत्या आणि प्रचंड खोलीत प्रत्येक खोलीत एक जर्सी गाय बांधलेली होती. या इंग्लिश गायींना उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून प्रत्येक खोलीला एअर कंडिशनची सोय होती. गोठाही कमालीचा स्वच्छ होता. ती राजेशाही सोय पाहून रश्मी थक्कच झाली आणि तिच्या नजरेसमोर मुंबईतली बकाल वस्ती उभी राहिली. कधी वीज फेल गेली तर? तिने हलके चंद्रप्रकाशला विचारलं. तर जनरेटर आहे. गायी कशा वाटल्या तुला? भाग्यवान आहेत. वशिंड नसलेल्या त्या पुष्ट गायी तिने सिनेमातच पाहिलेल्या होत्या. कशा आहे? सौमित्र आर्यांनी अभिमानानं विचारलं. फारच देखणे आहेत आणि पुष्टही, ती म्हणाली. या गायीची आपण खूपच काळजी घेता. घ्यावीच लागते, ते म्हणाले आणि त्यांनी इंग्लिश गायी या विषयावर एक लहानसं भाषण दिलं. ते ऐकून तिला खूप गंमत वाटली. या गोठ्यांच्या शेजारी एक छोटंसं बंद घर होतं. त्या ठिकाणी लस्सीची सोय करण्यात आली. थंडगार लस्सीचे 2 ग्लास घेतल्यावर तिच्या पोटात एकदम थंडावा आला. इथला आजूबाजूचा देखावा खूप सुंदर आहे. पलीकडे गर्द वनराजी आहे. आपण थोडे मोटारीविना भटकून येऊ, तो म्हणाला. पलीकडे अवांतिकाबाई, आर्य आणि मालविका बोलत उभे होते. तिथे तो गेला. तो त्यांच्याशी काय बोलला ते तिला ऐकू आलं नसलं तरी मालविकाची नाराजचर्या मात्र तिला लांबूनही दिसत होती. चल, आपण जाऊ, तो म्हणाला. दोघंच? हो. आई थकली आहे आणि मालविकेची इच्छा नाही त्याला नकार द्यावा असं तिच्या मनात आलं. पण आपण तसं केलं तर तो का म्हणून विचारील याची तिला खात्री होती. त्यामुळे ती मुकाट्याने त्याच्याबरोबर निघाली. मालविकेची जळजळीत नजर मात्र तिला टाळता आली नाही. ते मोटारीनं निघाले. काही क्षणातच ते फार्म हाऊसच्या विस्तारात पडले. आजूबाजूला खरोखरच प्रसन्न झाडी होती. खरंच खूप प्रसन्न वाटतं, ती मनापासून म्हणाली. आणि तूही, तो मिश्किल स्वरात म्हणाला. अर्थातच, तुला हे आवडणार नाही याची मला खात्री आहे. नाहीच आवडणार, ती ठसक्यात म्हणाली. तू दरवेळी माझा असा हिरमोड का करतेस कुणास ठाऊक? मला थिल्लरपणा आवडत नाही. यात थिल्लरपणा काय? अवास्तव स्तुती हा थिल्लरपणाच आहे. काहीतरी तुझं. कुणाचीही अवास्तव स्तुती करण्याचा माझा स्वभाव नाही. मी प्रत्येकाचं योग्य विश्लेषण करतो. थोडं पुढं गेल्यावर एक ढाबा दिसला. तशी त्यानं पटकन मोटार थांबवली. हे काय? तिनं विचारलं. ढाब्यावरची रबडी खाल्ली आहेस तू कधी? त्यानं विचारलं. नाही. चल तर, आज तुला मी खायला घालतो, तो म्हणाला आणि चालू लागला. ती मुकाट्यानं त्याच्या पाठीमागून चालू लागली. रस्त्याच्या कडेला लागून असलेला तो ढाबा होता. हॉटेलसारख्या खुर्च्या वगैरे तिथं नव्हत्या. 2-3 बाक तिथे बसण्यासाठी ठेवलेलं होतं. ती नाईलाजानं एका बाकावर बसली. 2 प्लेट रबडी चंद्रप्रकाशनं ऑर्डर दिली. तशा तशा 2 बशा भरून रबडी त्यांच्यासमोर आल्या. हे असं खाणं मी खाल्लं तर 4 दिवसात जाडी होईल, ती म्हणाली. काही जाडी होणार नाहीस तू, तो हसून म्हणाला. एखाद्या लहान मुलासारखी बारीक आहेस तू, त्यामुळे खूप आकर्षक भासते. पण तुझं वागणं मात्र अनाकलनीय आहे आणि त्यामुळे तुझा सहवास हवाहवासा वाटतो. नवीन वस्तूचं माणसाला आकर्षण वाटतंच. तुझी पण कमाल आहे. एखाद्या बेढप नव्या वस्तूचं माणसाला आकर्षण वाटेल? कदाचित. मला नाही वाटत, तो म्हणाला. तुझ्या सौंदर्याची तुला जाणीव नाही म्हणून तू असं म्हणते. बाकी तुझी ही निष्पापता मला विलक्षण भूल घालते. आता अधिक स्तुती कराल तर मी उठून जाईल, ती म्हणाली. ठीक आहे, मी आता काही बोलत नाही, तो म्हणाला. तिथून पुन्हा ते फार्म हाऊसवर आले. त्यावेळी भानुप्रतापही तिथं आलेला आहे असं त्यांना दिसलं. त्या दोघांना पाहता तो त्यांच्याजवळ आला. तू इथे कसा? चंद्रप्रकाशनं विचारलं. विनीची प्रकृती आता ठीक आहे, त्यामुळेच आलो. विनीला कुठली खोली दिली आहे? रश्मी म्हणाली. ती इथं आल्याचं ऐकून तिला वाटणारा एकटेपणा दूर पळाला होता. ती घरीच आहे, भानुप्रताप म्हणाला. ती एकटी आहे घरी? तिने आश्चर्याने विचारलं. एकटी का? नोकर चाकर आहेत की? छान. तिला अशा परिस्थितीत नोकराच्या हाती सोपवून आलात तुम्ही? कमाल आहे तुमची. पत्नीविषयी आपल्याला काही जबाबदारी आहे याची जाणीव तरी आहे का तुम्हाला?
चंद्रप्रकाशचा चेहरा उग्र बनला. त्यानं कठोर नजरेनं तिच्याकडे पाहिलं आणि तो म्हणाला, "माझ्या भावाशी बोलताना जरा जपून बोलायला शिक." तिचा चेहरा पांढरा फटक पडला. चंद्रप्रकाश आपल्याकडे पाहत आहे हे पाहून सुद्धा ती आपल्या खोलीत गेली. संध्याकाळपर्यंतचा वेळ तिनं आपल्याला दिलेल्या खोलीतच बसून काढला. अश्विनीला एकटीला सोडून भानुप्रताप इथं आला आहे याचं कुणालाच वैषम्य वाटलं नाही हे पाहून ती चकित झाली होती. जेवायला ती खाली आली तेव्हा चंद्रप्रकाशनं तिचं लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला, पण तिनं त्याकडे दुर्लक्ष केलं. जेवण झाल्यावर ती पुन्हा वर गेली. तिनं आपलं सामान आवरून बॅग भरून तयार ठेवली. सकाळीच ती आर्य कुटुंबाच्या फार्म हाऊस बाहेर पडली. जौनपूरहून फैजाबादला बसेस जातात हे तिला माहीत झालं होतं. तिच्या सुदैवानं तिला बसही लगेच मिळाली. फैजाबादच्या बस स्टँडवर सायकल रिक्षा दिसताच ती सायकल रिक्षावाल्याला दुप्पट भाडं देऊन चंद्रप्रकाशच्या बंगल्यावर आली. बंगल्यावर आल्यावर ती सरळ अश्विनीच्या खोलीत गेली. तिला पाहताच ती रडली असावी हे तिच्या ध्यानात आलं. रश्मी दिसताच अश्विनी उठली आणि तिनं रश्मीला कडकडून मिठी मारली. "हे काय? तू एकटी कशी आलीस? बाकीचे ठीक आहेत ना?" तिनं घाबरून विचारलं. "सर्वजण अगदी खुशाल आहेत. मला तिथं राहण्याचा कंटाळा आला म्हणून मी निघून आले." "अगं पण कशी? कुणी आणून सोडलं तुला?" "फैजाबादपर्यंत बसनं आले आणि फैजाबादहून रिक्षा केली." "कमाल आहे तुझी. मी एकटी आहे म्हणून आलीस ना इथं?" "मी कारण सांगितलं आहे तुला?" "ते कारण खरं नाही. तू माझ्यासाठी आलीस." "दोन्ही कारणं खरी आहेत. भाऊजी चिडले असतील. त्यांना मी निघून आले हे मी निघेपर्यंत माहीतच नव्हतं. पण आत्तापर्यंत ते कळलं असणार. ते आता खूप संतापतील तुझ्यावर." "माझ्यावर संतापायला मी कोण आहे त्यांची? मी इथं पाहुणे म्हणून आले असले तरी तुझी मैत्रीण म्हणून आले आहे. बस संपलं." अश्विनीचे डोळे भरून आले. "तू आलीस हे बरं झालं. हा सुना बंगला खायला उठला मला. त्याला बरं वाटावं म्हणून मी मला बरं आहे असं म्हणाले तर लागलीच पळाला तो. जाऊ दे ते. मी आले आहे ना." ती तिच्या खांद्यावर थोपटत म्हणाली. "चल उठ आता. तोंड धुवून घे आणि जेवायला चल. मीही माझं आवरून घेते." रश्मी म्हणाली आणि आपल्या खोलीत गेली. जेवल्यानंतर त्या दोघी पुन्हा अश्विनीच्या खोलीत गप्पा मारीत बसल्या. रश्मीनं तिथं घडलेली सारं काही तिला सविस्तर सांगितलं. ती चंद्रप्रकाशबरोबर फिरायला गेली होती हे ऐकताच अश्विनी चमकली. "आता मालविका यापुढे तुला कधीच बोलावणार नाही. तिला तुझा नक्कीच मत्सर वाटला असणार. आजपर्यंत असा मत्सर करायची पाळी तिच्यावर कधीच आली नव्हती." "का? कुणी अन्य मुलगी त्यांच्या सहवासात आली नाही?" "नसावी आणि आली असलीच तर ते माहीत नाही." "असं कसं होईल? त्यांच्यासारखा श्रीमंत आणि उफर मुलाच्या मागे मुली हात धुवून लागतात. तो केवळ श्रीमंत आहे म्हणून नाही हं. त्याचं बोलणंच इतकं गोड असतं की आपणच त्याची एकमेव प्रेयसी आहे असं तरुणीला वाटतं." "खरं आहे ते." रश्मीनं कबूल केलं. तिलाही तो अनुभव आलाच होता. "तो तिच्याशी लग्न का करीत नाही?" "त्याचंच मला नवल वाटतंय रश्मी. ती तर एका पायावर लग्न करायला तयार आहे त्याच्याशी. त्याला ती अनुरूपही आहे सर्वच बाबतीत. तू मात्र भानुप्रतापशी लग्न करून फसली आहे असं मला वाटतं." "हे चुकीचं आहे. काही वेळा त्याचं वागणं मला खटकत असलं तरी आमचं एकमेकांवर प्रेम आहे." त्यावर विश्वास ठेवणं कठीण वाटलं तरी रश्मी काही बोलली नाही आणि मग गप्पातला तिचा रसही निघून गेला. अश्विनीच्या ते लक्षात आलं. "तुला गप्पा मारण्याचा कंटाळा आला आहे असं दिसतं. आपण पत्ते खेळू? चालेल?" "चालेल की." त्या कोपऱ्यातल्या टेबलाच्या खणात पत्त्याचा कॅट असेल. तिथं नसला तर लायब्ररी हॉलमधल्या टेबलाच्या खणात असेल. तिथल्या टेबलाच्या खणात पत्ते नव्हते म्हणून ती खाली लायब्ररीत गेली. टेबलला 3 खण होते. एका खणात फायली होत्या. दुसऱ्यात काही कोरे कागद होते. सर्वात खालच्या खणात पत्त्याचे कॅट असलेली एक बॉक्स होती. तिनं ती बॉक्स उघडली आणि ती पाहतच राहिली. त्या बॉक्समध्ये एक हिऱ्याची अंगठी होती. जुन्या घाटाची. त्या अंगठीच्या वर्तुळावर बाजीराव पेशवे असं स्पष्ट लिहिलेलं होतं. जी अंगठी चोरली असा सुलभावर आळ घालण्यात आला होता तीच ती अंगठी होती. याविषयी रश्मीच्या मनात संशय राहिला नाही. इतके दिवस कोणालाही न कळता ती अंगठी इथं कशी काय राहिली? सुलभा ती अंगठी तिथं ठेवून गेली असती तर एव्हाना ती कुणीतरी दृष्टीस पडायला हवी होती. म्हणजे तिला बदनाम करण्याकरता कुणीतरी ती अंगठी लपवून ठेवली होती. पण कुणी? अर्थात तसं करण्यात चंद्रप्रकाशचाच फायदा होता. तिनं ती अंगठी होती तशीच ठेवली आणि ती पत्ते घेऊन वर आली. पण ती चांगलीच अस्वस्थ झाली होती.
चला तर मित्रांनो, आता इथेच थांबूया. भेटूया उद्याच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.